Welcome in the chemistry class. Now we'll see the IUPAC nomenclature of polyfunctional compounds. आज आपण अशा कंपाऊंडचं IUPAC nomenclature पाहणार आहोत ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील. IUPAC nomenclature of polyfunctional compounds. IUPAC nomenclature of polyfunctional कंपाउंड्स. एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील, 2, 3, 4, 5 असे फंक्शनल ग्रुप असतील अशा कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार त्यामध्ये पहिल्यांदा हे 2 पार्ट आहेत. एक आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, एक पार्ट असतो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि दुसरा पार्ट आहे सेकंडरी फंक्शनल ग्रुप और सबसिडियरी फंक्शनल ग्रुप. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो आपण पॅरेंट चेन अशी सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल आणि लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन असेल अशी लॉन्गेस्ट चेन आपण सिलेक्ट करायची. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपसाठी आपण सेकंडरी सफिक्स यूज करायचा असतो, सेकंडरी सफिक्स. आणि सेकंडरी फंक्शनल ग्रुपसाठी या ठिकाणी प्रिफिक्स वी हॅव टू राईट द प्रिफिक्स. प्रिफिक्समध्ये त्या फंक्शनल ग्रुपसाठी एकाला सोडून बाकीचे सगळे हे प्रिफिक्सेस असतील किंवा सेकंडरी फंक्शनल ग्रुप असतील. थोडक्यात पहा, एखादं कॉलेज आपण पाहतोय, एखाद्या कॉलेजवर प्रिन्सिपल किती असतात? प्रिन्सिपल एकच असतोय. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सुद्धा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा एकच असतो, एकापेक्षा जास्त नाही आहे. पण जसं कॉलेजमध्ये प्रिन्सिपल एक असतोय आणि बाकीचे जे काही टीचर्स प्राध्यापक असतील ते एकापेक्षा जास्त असू शकतात, लक्षात. तसं या ठिकाणी सेकंडरी फंक्शनल ग्रुप 2 असतील, 1 असेल, 3 असेल ते सांगता येणार नाही. त्या कंपाऊंडमध्ये असू शकतात, 1, 2, 3 कितीही असू शकतील. पण मात्र प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप एकच असेल, लक्षात. मग आता या ठिकाणी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कसा ओळखायचा आणि सेकंडरी फंक्शनल ग्रुप्स कसे ओळखायचे तर त्यासाठी एक प्रिफरन्स ऑर्डर आहे. ती प्रिफरन्स ऑर्डर आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. तर ती प्रिफरन्स ऑर्डर कुठली आहे पहा. प्रिफरन्स ऑर्डर फॉर सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज फर्स्ट ऑफ ऑल हियर द कार्बोक्सिलिक ॲसिड, देन ईस्टर, देन ॲसिड क्लोराइड, अमाइड, after acid chloride amide, then cyanides, amide नंतर येईल cyanide, cyanide नंतर असेल aldehydes, aldehydes नंतर असेल ketones, ketones त्यानंतर असेल alcohols, then amines, ether, ओके. देन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, आपण इथरपर्यंत लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हा प्रिफरन्स ऑर्डर असणार आहे. याच्यामध्ये जो टॉपला असेल किंवा ज्याचा प्रिफरन्स जास्त असेल, सपोज 1 कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ॲसिड, कीटोन अँड इथर, देन द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज कार्बोक्सिलिक ॲसिड अँड रिमेनिंग 2 आर द सेकंडरी फंक्शनल ग्रुप्स. त्या कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी आपल्याला सेकंडरी सफिक्स यूज करायचं आहे आणि बाकीचे फंक्शनल ग्रुप ज्या ठिकाणी येतात त्याला प्रिफिक्स. समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये सायनाइड आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन, या तिघांमध्ये प्रिफरन्स कोणाला जास्त आहे? सायनाइडला. म्हणजे सायनाइड कंटेनिंग ग्रुप 3 असतील तर सायनाइड कंटेनिंग पॅरेंट चेन सिलेक्ट करायची आणि तो त्या ठिकाणचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल. लक्षात घ्या, नोट करत चला, लक्षात. तर आता आपण या ठिकाणी प्रिफिक्स आहे आणि सेकंडरी सफिक्सेस आपल्याला माहितीच आहेत. कुठल्या फंक्शनल ग्रुपसाठी कुठला सेकंडरी सफिक्स आहे हे आपण पाहिले. पण प्रिफिक्सेस एखाद्या या फंक्शनल ग्रुपसाठी प्रिफिक्सेस आपण पाहिले नाहीत. आता या ठिकाणी आपण त्याचे प्रिफिक्सेस पाहू. ओके,
Now first of all here functional group class, then functional group, then prefix and secondary suffix. तर क्लासमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा असेल कार्बोक्झिलिक ॲसिड मध्ये फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OOH, दॅट इज COOH. त्यासाठी प्रिफिक्स कार्बोक्झी असेल, कारण तो टॉपला असल्यामुळे त्याची प्रिफिक्सची आवश्यकता पडणार नाही. कार्बोक्सी आणि सेकंडरी सफिक्स आहे OIC ॲसिड. ओके, ॲसिडसाठी सेकंडरी सफिक्स OIC ॲसिड असतोय. देन ॲसिड नंतर आपण या ठिकाणी ईस्टरसाठी फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OR डॅश. हिअर इट इज अल्कॉक्सी कार्बोनिल. हा अल्कॉक्सी आणि हा कार्बोनिल, अशा प्रकारे याचा प्रिफिक्स काय येईल, अल्कॉक्सी कार्बोनिल. पहा, हा अल्कॉक्सी ग्रुप आणि हा असेल तो कार्बोनिल, अल्कॉक्सी कार्बोनिल. आणि सेकंडरी सफिक्स आहे अल्काइल अल्कॅनोएट, दॅट इज OATE. थर्ड आहे ॲसिड क्लोराइड, functional group C double bond O Cl, and here the prefix is chloroformyl. हा क्लोरोफॉर्मिल कसा आला, पाठांतर करते वेळी सुद्धा आपल्याला तो फंक्शनल ग्रुपचं प्रिफिक्स कसं आलंय हे पाहण्यासाठी पहा. CHO असेल तर त्याला आपण फॉर्मिल म्हणतोय. हायड्रोजन काढून क्लोरीन अटॅच केला त्यामुळे त्याचं नाव पडलं क्लोरोफॉर्मिल, सिंपल आहे. त्यानंतर हा सेकंडरी सफिक्स आहे याचा OYL क्लोराइड. त्यानंतर असेल अमाइड. ओके, ॲसिड अमाइड C डबल बॉन्ड ONH2. याच्यासाठी प्रिफिक्स असेल कार्ब्यामॉइल. Okay, कार्ब्यामॉइल, and here the secondary suffix is AMIDE, amide. त्यानंतर असेल सायनाइड्स. फंक्शनल ग्रुप आहे C ट्रिपल बॉन्ड N. त्यासाठी सायनो, प्रिफिक्स आहे सायनो आणि सफिक्स आहे नायट्राइल, NITRILE, नायट्राइल. Okay, then aldehydes. For aldehydes, here the prefix is formyl. aldehyde साठी प्रिफिक्स फंक्शनल ग्रुप आहे CHO, प्रिफिक्स आहे formyl, and here the secondary suffix is AL. ओके, अल्डेहाइडचे पहिले दोन वर्ड म्हणजेच त्याचा सेकंडरी सफिक्स आहे. त्यानंतर असेल कीटोनसाठी या ठिकाणी फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड OR डॅश, अँड हिअर दिस वन इज फॉर कीटोन, प्रिफिक्स इज कीटो और ऑक्झो, अँड दी सेकंडरी सफिक्स इज ONE1. कीटोनचे लास्ट 3 वर्ड्स, दॅट इज द सेकंडरी सफिक्स ONE, अल्डिहाइड कीटोन. देन अल्कोहोल. फॉर अल्कोहोल, हिअर द फंक्शनल ग्रुप इज OH, and here the primary that is prefix is hydroxy, 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 and here the secondary suffix is OL. अल्कोहोल मधले शेवटचे दोन अक्षर असतील OL, अल्कोहोल. त्यानंतर आहे अमाइन्स. ओके, AMINE, अमाइन मध्ये या ठिकाणी फंक्शनल ग्रुप RNH2. तर प्रिफिक्स असतो त्याचा अमाइनो आणि सेकंडरी सफिक्स आहे अमाइन, AMINE,
अशा प्रकारे हे जे आहेत प्रिफिक्स, त्याचा प्रिफिक्स काय असेल आणि सफिक्स काय असेल. फॉर एक्झाम्पल, आता याच्यावरून आपण एक एक्झाम्पल देतो आणि ह्या ठिकाणचं क्लिअर करून आपण बाकी सारे एक्झाम्पल पाहू. आता समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी CH3 CH OH CH2 CHO असं सिंपल एक्झाम्पल आहे. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये फंक्शनल ग्रुप कुठले आहेत ते पहिल्यांदा सिलेक्ट करा. एक आहे अल्डिहाइड आणि एक आहे अल्कोहोल. तर याच्यामध्ये हा जो ऑर्डर आहे डिसेंडिंग उतरत्या क्रमाने मी लिहिलेला आहे. अल्डिहाइड या ठिकाणी आहे आणि त्यानंतर अल्कोहोल म्हणजे अल्डिहाइड वर आहे. प्रिफरन्स ऑर्डरसुद्धा आता आपण लिहून घेतला होता. त्याच्यामध्ये अल्डिहाइड अगोदर येणार, त्याचा हायर प्रिफरन्स आहे अल्कोहोलपेक्षा कीटोनपेक्षा. त्यामुळं या ठिकाणी हा जो ज्याचा प्रिफरन्स जास्त दॅट इज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप लक्षात. आणि त्यानंतर हा आहे सेकंडरी फंक्शनल ग्रुप. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपसाठी आपल्याला सेकंडरी सफिक्स वापरायचा आहे आणि सबस्टिट्यूएंट किंवा सेकंडरी फंक्शनल ग्रुपसाठी प्रिफिक्स वापरायचा आहे. ओके, आता हा फंक्शनल ग्रुप प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कंटेनिंग लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. त्यानंतर त्या पॅरेंट चेनला नंबरिंग करायचं आहे 1 2 3 4. तिसऱ्या कार्बनवर OH ग्रुप आहे 3 हायपन. आता OH साठी किंवा अल्कोहोलसाठी प्रिफिक्स आपला कुठला येणार आहे हायड्रॉक्सी. दॅट्स वाय राईट हिअर 3 हायड्रॉक्सी HYDROXY 3 हायड्रॉक्सी. 4 कार्बनचा काय असणार आहे ब्युटॅनॉल. ब्युटॅनॉल अल्डिहाइड AL सेकंडरी सफिक्स AL. पहा किती सिंपल आहे 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. वन मोर एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 COOH. आता या ठिकाणी एक आहे कार्बोक्सिलिक ॲसिड COH फंक्शनल ग्रुप आणि एक आहे कीटोन. कार्बोक्सिलिक ॲसिड टॉपला आहे, हा इथं आहे आणि कीटोन या ठिकाणी आहे. याच्यामध्ये प्रिफरन्स कार्बोक्सिलिक ॲसिडला असणार आहे म्हणजे हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप PFG. ओके, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप शॉर्ट फॉर्म PFG. ओके, अँड हिअर दिस इज द सेकंडरी फंक्शनल ग्रुप. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स वापरायचा आहे आणि या ठिकाणी याच्यासाठी प्रिफिक्स वापरायचा आहे. ओके, नंबर द चेन. सिलेक्टेड चेन तुमची ही असेल त्यामध्ये नंबर द्यायचा 1 2 3 4 5. 5 कार्बन आहेत. थर्ड कार्बनवर कीटो ग्रुप आहे राईट हिअर 3 कीटो. देन 5 कार्बन कंटेनिंग इट इज अँड पेंटॅनॉइक ॲसिड. पेंटॅनॉइक ॲसिड. ॲसिडची पोझिशन लिहायची गरज नाही कारण तो काय पहिल्या कार्बनवर असतो. 3 कीटो पेंटॅनॉइक ॲसिड. आता आपण बरेच काही एक्झाम्पल पाहू. या ठिकाणी हा पार्ट थोडासा क्लीन करतोय. ओके, लक्षात ठेवा प्रिफरन्स ऑर्डर मात्र पाठ करावी लागेल, ते लक्षात ठेवावे लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला आहे हे लक्षात येणार नाही. ॲसिड टॉपला आहे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत. त्यानंतर सायनाइड अल्डिहाइड कीटोन. आणखीन तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगतोय. पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ॲसिड. पहा कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यानंतर ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह ॲसिड डेरिव्हेटिव्हज. त्यामध्ये ईस्टर आहे ॲसिड क्लोराईड. ईस्टर ॲसिड क्लोराईड. ओके, त्यानंतर अमाइड. त्यानंतर हे डेरिव्हेटिव्ह झाले ईस्टर ॲसिड क्लोराईड अमाइड EAA. ओके, ॲसिड डेरिव्हेटिव्ह झाले. त्यानंतर आहे सायनाइड्स किंवा त्याला नायट्राइल म्हणू. त्यानंतर अल्डिहाइड्स. ओके, देन कीटोन्स, देन अल्कोहोल्स, अमाइन्स. पहा तुमचं आणखीन काम सोपं केले मी या ठिकाणी. एवढा पार्टमध्ये तर आपण पाठच असलं पाहिजेत. ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये मात्र पहिल्यांदा या ठिकाणी ईस्टर घेतला, त्यानंतर ॲसिड क्लोराईड घेतला आणि त्यानंतर घेतला अमाइड. ओके, EAA. अशा प्रकारे हे आपलं हे प्रिफरन्स ऑर्डर झाला. आता आपण याचे एक्झाम्पल पाहू. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH
OH COOH. जसं मी म्हणालो सेकंडरी फंक्शनल ग्रुप हे एकापेक्षा जास्त असू शकतात, फक्त प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप एकच असेल. Preferentially the functional group here carboxylic acid is a principal functional group. Then select this longest continuous carbon chain. Okay, number the chain from this carbon 1 2 3 4 5 6. आता याच्यासाठी आपल्याला प्रिफिक्सेस लिहायचे आहेत. हा हायड्रॉक्सी आहे आणि हा कीटो आहे. अल्फाबेटिकली हायड्रॉक्सी पहिल्यांदा येईल, त्यामुळं 2 हायड्रॉक्सी. ओके, 2 हायड्रॉक्सी याचा प्रिफिक्स करायचा, याचा प्रिफिक्स 4 कीटो. ओके, अँड देन फॉर 6 कार्बन इट इज अन हेक्झॅनोइक ॲसिड. इट इज अन हेक्झॅनोइक ॲसिड. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर असेल. अनदर एक्झाम्पल CH3 CH NH2 CH OH C double bond O NH2. This is our longest chain and this is the principal functional group amide. 1 2 3 4. On the second and third carbon there are a substituent. Write alphabetically. Amino come first. 3 amino, 2 hydroxy. 4 कार्बनचा काय असेल? ब्युटॅन अमाइड. इट इज एन ब्युटॅन अमाइड. 3 अमायनो 2 हायड्रॉक्सी ब्युटॅन अमाइड असं याचं IUPAC नेम असेल. CH3 CH2 CH OH CH2 C double bond O CH2CN. हा नायट्राइल म्हणजे सायनाइड आहे, कीटोन आहे, अल्कोहोल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर याच्या प्रिफरन्स ऑर्डरमध्ये हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल. सिलेक्ट दिस लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ओके, देन नंबर दी चेन. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा कार्बन हा फर्स्ट असेल 1 2 3 4 5 6 7. प्रत्येक वेळेस तो फर्स्ट असेल असं नाही. काही एक्झाम्पलमध्ये टर्मिनल फंक्शनल ग्रुप तो असतो, त्यामुळं त्याची पोझिशन ही 1 येते. अन्यथा कीटोन सारख्या एक्झाम्पलमध्ये ती 1 नंबरला येणार नाही. ओके, हिअर कीटो अँड हिअर हायड्रॉक्सी. अल्फाबेटिकली द हायड्रॉक्सी कम फर्स्ट. 5 हायड्रॉक्सी, देन 3 कीटो, त्यानंतर 7 कार्बनचा काय असणार आहे? हेप्टेन. आता पहा या ठिकाणचा लास्ट वर्ड ई रिप्लेस करायचा नाही आहे. हेप्टेन नायट्राइल NITRILE ॲज इट इज ठेवायचा. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकतोय. 2-3च गोष्टी लक्षात ठेवायचा. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि सेकंडरी फंक्शनल ग्रुप. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा सेकंडरी सफिक्स आणि सेकंडरी फंक्शनल ग्रुपचा प्रिफिक्स एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच आपण त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर लिहायचं. बाकीचे रूल्स हे सारखे असतील. जर समजा काही ठिकाणी एखाद्या कंपाऊंडमध्ये सारखेच 2 फंक्शनल ग्रुप जर येत असतील तर त्यावेळेस त्या कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर कसं लिहायचं? फॉर एक्झाम्पल COOH असेल CH2 CH2COH असं एक्झाम्पल असेल तर याला नंबरिंग द्या. दोन्ही कार्बन फंक्शनल ग्रुपचे एका लॉंगेस्ट चेनमध्ये येतील. 1 2 3 4. 4 झाले. 4 कार्बन म्हणजे काय असणार आहे? इट इज अन ब्युटेन. ओके, पोझिशन काय? 1,4 ब्युटेन डाय कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. याला आपण काय म्हणू? ब्युटेन डायओइक ॲसिड. डाय 2 असल्यामुळे डाय आणि ॲसिडसाठी सेकंडरी सफिक्स आहे OIC ॲसिड, डायओइक ॲसिड. या ठिकाणी मला नंबर द्यायची आवश्यकता नाही. त्याचं कारण हा टर्मिनल फंक्शनल ग्रुपचा कार्बन आहे, त्यामुळं 1,4 लिहायची आवश्यकता नाही. लिहिला तरी चुकीचं नाही आहे. असं लिहीन मी, ते सुद्धा करेक्टच आहे. ब्युटेन 1,4 डायओइक ॲसिड हे सुद्धा 100% करेक्ट आहे.
पण हे 1,4 नाही लिहिलं तरी हेच स्ट्रक्चर येणार आहे, कारण ते टर्मिनल कार्बन आहेत. दुसरं एखादं एक्झाम्पल देतो, CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3. आता या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 कार्बन आहेत. नंबरिंग द्या 1 2 3 4 5. याच्यामध्ये 5 कार्बनचा पेंटेन डायन असणार आहे, पण या ठिकाणी नंबरिंग तुम्हाला द्यावी लागेल, याची पोझिशन लिहावीच लागेल, कारण ती सेकंडवर असू शकते किंवा थर्डवर. पेंटेन, इट इज अन पेंटेन 2,4 डायओन. डाय म्हणजे 2 आणि ओएन म्हणजे सेकंडरी सफिक्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अल्केनचा ई रिप्लेस करायचा नाही आहे. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी येतात त्यावेळेस अल्केनचा ई रिप्लेस करायचा नाही आहे, या गोष्टीवर फोकस करायचा आपण. लक्षात, एक शब्द फक्त ई जर आपण इथला काढला तर ते चुकीचं होईल. त्यामुळं लक्षात ठेवा, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप सारखेच त्या ठिकाणी येतात त्यावेळेस ते ॲज इट इज ठेवायचं. दुसरं एखादं एक्झाम्पल पाहू आपण, CN CH2 CH2 CN. या ठिकाणी सुद्धा 4 कार्बन आहेत, 1 2 3 4. इट इज ब्युटेन डाय नायट्राइल. ओके, अशा प्रकारे ह्या आययुपीसी नॉमेनक्लेचर एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील तर असं आपण घेऊ शकतोय. लक्षात, तर असे या ठिकाणी आपण आययुपीसी नॉमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स हे या ठिकाणी थांबू.